माझं नाव कडोबा तुकाराम ढवळे, गाव तोंडोळी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. येथून मी रहिवासी असून मी ह्यावेळेस मैको कंपनीचं बाउन्सर वाहन जे घेतलं आहे, ह्या वाहनाचे वैशिष्ट्य असे आहे की पानामध्ये जे थोडंसं याला जे केसळे वाहन असल्यामुळं, कारण रस शोषण किडी त्याच्यावर प्रादुर्भाव होत नाही आहे आणि रस शोषण किडीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे याच्या 2 फवारणी एकदम बाकी पानापेक्षा 2 फवारणी कमी खर्च येतो आहे. दुसरी गोष्ट, आज याची मी जी लागवड केली तर याची आज माझ्या या झाडाला प्रत्येक झाडाला 90 ते 100पर्यंत बोंड पकलेले तयार झालेले बोंड आहे. बोंड असं आहे की ठोसर साईज आहे, वेचण्यासाठी सुटसुटीत आहे आणि वेचण्यासाठी सुटसुटीत असून कोणत्याही प्रकारचा याला किडीचा प्रादुर्भाव जास्त होत नसल्यामुळं आणि एका बोंडामध्ये जवळजवळ एका पाकळीमध्ये जवळजवळ 9 ते 10 गोडांबे असल्यामुळं, वजनदार कापूस असल्यामुळं कोणत्याच गोष्टीशी याला कुठं काही कमतर नाही. आणि यावेळेस मी 1 पाकिट लावलं, मग 2 ते 3 पाकिटं लावणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने हे वाहनाची जास्तीत जास्त जेवढी लागवड करता येईल तेवढा कापसाचा ॲव्हरेज पण चांगलं आहे. एवढं का सांगून माझे 2 शब्द थांबवतो. यावेळेस मी मैको कंपनीचं बाउन्सर वाहन घेतलेलं होतं आणि त्या वाहनाचे वैशिष्ट्य असं आहे की बुवा यावेळेस मला खूप चांगलं उत्पन्न राहिलं आहे. कारण मी 2 पाकिटे घेतल्यामुळं की मला ते 15 क्विंटलपर्यंत ॲव्हरेज झालं आणि समाधानकारक ॲव्हरेज आल्यामुळं मी यावेळेस परत पुन्हा तेच वाहन लावणार आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.